आज मी बनवला होता ढोकळा. तर मी त्याच्यासाठी घेतले होते हिरवी मिरची, अद्रक, दही आणि घरच्या डाळीचं पीठ, म्हणजे घरी दळून आणली ती डाळ. नाहीतर मी एरवी विकतच्या हातोडं बेसन पीठ आहे ना त्यानेच बनवत असते. तर आता बघू कसा होतो. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं ओवा आणि मीठ घेतलं आहे आणि 2 वाटी ते 2 चम्मच बेसन पीठ, आणि मला जास्त गोड नको होता म्हणून साखर 1 चम्मच टाकली, नाहीतर 2-3 चम्मच ॲड करतात कुणाला गोड पाहिजे असेल तर. आणि दही आंबट आहे हे, तर दही एवढं घेतले. सॉरी, पाणी त्याच्यामध्ये टाकताना ना व्हिडिओ घेतलाच नाही मी, कॅमेरा बंदच राहिला चुकून. तर पाणी आता बघा तुम्ही कसं पाहिजे, जास्त पाणी पण नाही पडलं पाहिजे. तर एकसारखं ह्याला एकजीव करून घ्यायचं पिठाला अशा प्रकारे. हे बघा, अशा प्रकारे मी तर 20-30 वेळेस तरी त्याला एकजीव करत होते. बघा आता पीठ कसं झालंय बघा तुम्ही. आणि त्याच्यामध्ये हे पण टाकायचं बघा, व्यवस्थित अशी एक तार आली पाहिजे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशा प्रकारे पीठ झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी तेल घालायचं, तेल ॲड करायचं, साधारण 1 चमचा तेल ॲड करायचं. त्याच्यानंतर हिंग पण राहिलं होतं माझं टाकायचं. खरं तर ओव्यासोबतच तुम्ही हिंग टाका. तर परत एकजीव चांगलं मिक्स करून घ्यायचं. अद्रक आणि हिरवी मिरची थोडंसं मीठ टाकून ते वाटण करून घेतलं, आणि हाताची आग होईल म्हणून ते चमच्याने मिक्स करून घ्यायचं एकजीव. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही सगळेजण खूप लोक व्हिडिओ बघतात जेवढे की माझे सबस्क्राईब पण नाही आहेत. तर सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि हे ताटाला तेल लावून घ्यायचं आपण, आणि कढईमध्ये ना पाणी उकळून घ्यायचं झाकण ठेवून. थंड ह्याच्यामध्ये ठेवलं ना तुम्ही हे बॅटर, तर ते फुलत नाही. मी हे मिश्रण आहे ना 10 मिनटं तरी असंच ठेवलं होतं, आणि नंतर मग त्याच्यामध्ये इनो मिक्स केलं, आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं. त्याला एकजीव करून घ्यायचं सगळं. ह्याच्यामध्ये ताटात टाकायचं. बघा कसे बबल्स आले. तर हे पाणी उकळायला ठेवलं होतं कढईमध्ये, त्याला उकळी आली चांगली. त्याच्यावर अशी एक जाळी ठेवली आहे, त्याच्यावर ताट. आता पालथं झाकण झाकायचं आणि बारीक गॅसवर ठेवून द्यायचं, मध्यम बारीक. 10 मिनटाने असं. हे थोडंसं ताट काय झालं, वाकडं झालं. बघा व्यवस्थित झालं आहे, अजिबात चिटकला नाही आहे, म्हणजे ढोकळा रेडी आहे. फोडणी करून त्याच्यावर टाक. टेस्ट करून दाखवते. अशा प्रकारे जाळी पडली आहे. हा घरच्या पिठाचा ढोकळा आहे. बघू आता कसा. फर्स्ट टाइम केला आहे मी घरच्या पिठाचा. खाऊन बघते. मस्त झालं, सॉफ्ट आहे एकदम. याच्यामध्ये मी वरतून पाणी टाकतो ना, ते अजिबात टाकलं नाही, कारण आम्ही लगेच खाणार आहेत म्हणून नाही टाकलं पाणी. आणि छान लागतो असा गरम गरम खायला. पाणी म्हणजे साखरेचं पाणी टाकतात, फोडणी करताना त्यात साखर पण टाकून साखरेचं पाणी टाकतात. तर मी फक्त ह्याच्यामध्ये फोडणी टाकली आहे.